नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत बनी स्क्रंची। बनवायला खूप सोपी आणि दिसायला खूप सुंदर आहे। इथे मी 12 बाय 12 इंचाचे 2 चौरस कापड घेतले आहेत। ते सुलट बाजूनी एकमेकांवरती ठेवून चारही बाजूनी शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करताना अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून शिलाई करायची आहे आणि बनी सरळ करण्यासाठी थोडीशी जागा सोडायची आहे। तिथून आपल्याला कापड सुलट करता येईल। पूर्ण शिलाई करून झाल्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाहू शकता। त्याच्यानंतर आपल्याला स्क्रंची बनवण्यासाठी 3 इंच रुंदी आणि 44 इंच लांबीची एक पट्टी घेतली आहे। सुलट बाजू एकमेकांवरती ठेवून अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून शिलाई करायची आहे। त्याच्यानंतर असा एक राऊंड तयार होईल। त्यामध्ये मधलं कापड फोल्ड करायचं आहे, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाहू शकता, आणि वरच्या कापडावरती शिलाई करायची आहे। शिलाई करताना फोल्ड केलेलं मधलं कापड शिलाईमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आणि पूर्ण स्क्रंचीला स्टिच करायचं आहे। स्क्रंची सुलट करण्यासाठी थोडीशी जागा सोडायची आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आता बनी आणि स्क्रंची दोन्हीही सुलट करून घ्यायचे आहेत आणि जिथं थोडी जागा सोडली आहे त्याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे। बनी आणि स्क्रंची दोन्हीही सुलट करायचं आहे। स्क्रंचीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला 8 इंच लांबीची इलास्टिक लागणार आहे आणि बनी आणि स्क्रंची अटॅच करण्यासाठी 1.5 इंच रुंद आणि 3 इंच लांबीची एक पट्टी लागणार आहे। उलट बाजूनी त्याच्यावरती टिप द्यायची आहे आणि सुलट करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर सेफ्टी पिनच्या मदतीने स्क्रंचीमध्ये इलास्टिक टाकायचं आहे। जर राऊंड इलास्टिक असेल तर व्यवस्थित घट्ट गाठ मारून घ्यायची आणि जर पट्टी इलास्टिक असेल तर ते स्टिच करू शकता। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित गाठ मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं इलास्टिक कट करून जिथं थोडी जागा सोडली आहे त्याच्या स्क्रंचीची इलास्टिक बाहेर काढण्यासाठी त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे। नंतर जो चौरस कापड आहे बनी बनवण्यासाठी त्याच्या एका कोणापासून ते दुसऱ्या कोणापर्यंत बारीक बारीक प्लेटा घ्यायच्या आहेत व्यवस्थित, आणि दोऱ्याने प्लेटा ॲडजस्ट करून दोऱ्याने घट्ट बांधायचं आहे, जेणेकरून त्या प्लेटा हलणार नाहीत किंवा व्यवस्थित राहतील। दोऱ्याने घट्ट गाठ मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर बनीच्या बरोबर मध्यभागी स्क्रंची अटॅच करायची आहे। त्याच्यावरती स्ट्रीप ग्लू गनने स्टिक करू शकता किंवा तिथं स्ट्रीपला त्या स्टिच देखील करून घेऊ शकता। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर बघा, आपला स्क्रंची बनी तयार आहे। कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।